नमस्कार मित्रांनो, आपण सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ असा आहे की बकऱ्यांवर व त्यांच्या पिल्लांवर कोणत्याही प्रकारचा आजार होऊ नये याचं सगळ्यात जास्त ध्यान कसं ठेवायचं। तर मित्रांनो, गोठ्याची स्वच्छता सगळ्यात पहिले कशी करायची, तर दररोज गोठा स्वच्छ करायचा, ओलसर जागा ठेवायची नाही, त्यामुळे जंतू वाढतात। पावसाळ्यात विशेष काळजी घ्यायची। आठवड्यातून एक वेळा फिनाईल ब्लीचिंग पावडरने निर्जंतुकीकरण करायचं आणि हवेची खेळती व्यवस्था ठेवावी। नेहमी स्वच्छ आणि ताजं पाणी द्या। घाण पाणी दिल्यास जुलाब, ताप, पोटाचे आजार होतात। त्यांना आहार कोणता द्यायचा, तर हिरवा चारा, सुका चारा, थोडं कडधान्य द्या। मिनरल मिक्सचर आणि मीठ नियमित द्या। अचानक खाद्य बदलू नका। पिलांना सुरुवातीला आईचं दूध व्यवस्थित मिळालं पाहिजे। आणि पिलांची काळजी कशी घ्यायची, तर जन्मानंतर 30 मिनिटांनं आईचं दूध पाजलं पाहिजे, चीक पाजला पाहिजे। थंडीपासून संरक्षण करा। पिलं ओल्या जमिनीवर बसू नये याचं सगळ्यात जास्त ध्यान ठेवा। कमजोर पिलांना वेगळं लक्ष द्या। आणि लसीकरण द्यायचं म्हटलं तर PPR द्या, ET द्या, गोटपॉक्स द्या, FMD द्या। या जवळच्या पशुवैद्यकाकडून त्यांचं वेळापत्रक बनवून घ्या आणि त्यांना त्या प्रकारच्या लस द्या। जंतुनाशक कोणकोणते वापरायचे आणि कसे द्यायचे, तर प्रत्येक 3-4 महिन्यांनी जंतुनाशक द्या। पोटातील जंतांचे वजन कमी होतं आणि प्राणी कमजोर होतात। आजारी प्राणी वेगळा ठेवला पाहिजे। जर त्याचं खाणं पिणं बंद झालं, ताप आला, नाकातून पाणी आलं, जुलाब, खोकला, चालण्यामध्ये कमजोर झाली, तर त्याला लस वगैरे देऊन द्या। आणि त्याला सरकारी दवाखाना, जसं जनावरांचा सरकारी दवाखाना असतो त्याच्यामध्ये जाऊन सुद्धा त्याला दाखवून आणा। 10-15 दिवस त्याला वेगळं ठेवा। लगेच जुन्या कळपात मिसळू नका। मच्छर आणि गोचिडाचं नियंत्रण। गोचिड, हवा, माशा यामुळे ताप आणि त्वचेचे आजार होतात। वेळोवेळी स्प्रे औषध वापरा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आपले नवीन मिळालेले पिल्ले आहेत, 1, 2 आणि 3, 1, 2 आणि ह्या 3, ह्या 3 इंच आहेत। आणि ह्या बकरीची तो आहे आणि याची आई विकलेली आहे। चला, धन्यवाद। भेटूया नंतर। लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।